पाच इथे असे 5-5 मांडून प्रत्येक पानावरती 5-5 वस्तू मांडायच्या. हे जे हळकुंड जे घ्यायचे ते हळकुंड असे कोंब आलेले घ्यायचे, याला लेकूरवाळे हळकुंड म्हणतात. असे हळकुंड पूजेला नेहमी असेच वापरायचे कधीही. ही अशी तयारी केलेली आहे. तर उद्या जेव्हा विडा मांडेल मी तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेल ही. तरी हा विडा जो कोणाचा पदरात घ्यायचा विडा असतो, म्हणजे बायका आल्यानंतर आपल्या पदरात घ्यायचा त्यांच्याकडून, आणि काही जणांचा झाकलेला असतो. आता हा माझा जो आहे तो एक ताटात असा व्यवस्थित मांडायचा. उद्या मांडल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवेल. आणि नंतर त्याच्यावरती आसन टाकायचं आणि वरती हळदी कुंकाचं पंचवाळ ठेवायचं. अशा पद्धतीचा हा विडा आहे. इथे अगोदरच सकाळच्या गडबडीत राहायला नको म्हणून मी तयारी करून ठेवलेली आहे उद्याची. हे पहा. आणि इथं तुम्ही बघा